अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे। आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि स्वामींच्या नामस्मरणात जाओ अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना। स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो। दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही, यालाच जीवन असे म्हणतात। आज आपण सर्वच जण फार धावपळीच्या दैनंदिन जीवनात जगत आहोत। कोणाला कसलाच वेळ नाही आहे। सर्वजण मला हे हवे आहे, ते हवे आहे म्हणून धावपळ करीत असतो। जमेल तितके चांगले करण्याचा प्रयत्न करत असतो। मुलांना जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करीत असतो। आपले आयुष्य फार कठीण मध्ये गेले, पण आपल्या मुलांचे आयुष्य चांगले गेले पाहिजे, त्यांना सर्व भेटले पाहिजे यासाठी प्रत्येक आईवडील धडपडत असते, त्यांचे ते प्रयत्न करीत असते। आणि हे सर्व करत असताना आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो। जे आपले आयुष्य खूप सोपी व्हायला पाहिजे ते आपण कठीण करत बसतो आणि त्यामुळे आपले आयुष्य जगायला आपल्याला कठीण जात असते। त्यामुळे आपल्याला जीवन जगताना समाधान लाभत नाही। तर स्वामी भक्तांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करायची आहे, ज्यामुळे आपलं जीवन आयुष्य फार सोपी होईल, समाधानी होईल। त्यामुळे आपल्याला स्वामींचा आशीर्वाद मिळेल असे काही आपल्याला एक प्रार्थना करायची आहे। तर रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण स्वामींजवळ एकच प्रार्थना करायची आहे। ती प्रार्थना आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या घरातील सदस्यांसाठी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे। आपले आयुष्य सुखी, समाधानी, सोपी व्हावे याकरिता स्वामींना प्रार्थना करायची आहे। आपल्याला खूप काही भेटले पाहिजे म्हणून ही प्रार्थना नाही करायची आहे, तर स्वामींनी आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे। सर्वप्रथम ती भावना ठेवून स्वामींना आपल्याला ही प्रार्थना करायची आहे। स्वामींना आपण सर्वप्रथम समर्पित करून स्वामींच्या चरणी आपण स्वतःला अर्पण करून आपण ही स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया, मी तुमचं बाळ आहे, तुम्ही माझे आईवडील आहे, अशी भावना ठेवून आपण ही स्वामींना प्रार्थना करायची आहे। हे स्वामी राया, हे घर तुमचे आहे आणि मीही तुमचाच आहे। तुम्ही जे काही कराल ते माझ्या चांगल्यासाठी कराल। तुम्ही जे काही मला द्याल ते योग्यच द्याल आणि तुम्ही मला जे काही देत आहे ते माझ्या चांगल्यासाठी देत आहे, अशी आपण स्वामी समर्थ माऊलींना एक प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे। आणि जे तुम्ही दिले ते चांगलेच दिले, माझ्या चांगल्यासाठीच दिले आहे, अशी आपण स्वामी समर्थ माऊलीला प्रार्थना करायची आहे। त्यांना विनंती करायची आहे की त्यासाठी आपण त्यांना धन्यवाद म्हणायचं आहे। हे स्वामी राया, काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जी मी तुमची सेवा करतोय त्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका। माझी सेवा रोज जशी चालू आहे तशी ती सेवा सतत चालू राहू द्या, पण त्या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका। हे स्वामी राया, माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांना आळा घाला। माझ्या मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष असेल, तिरस्कार असेल, राग असेल तर तो राग ठेवू देऊ नका। कृपा करून मला अशी बुद्धी द्या, सर्वांसाठी माझे मन प्रेमळ, स्वच्छ, चांगले असावे। सर्वांचा मी आदर करावा, सर्वांचा मी चांगल्या रीतीने त्यांना वागणूक द्यावी, असे माझे मन तयार करू द्या। कोणाविषयी कुठलाही राग नको, सर्वांशी मला प्रेमाने राहण्याची सद्बुद्धी द्या आणि तुम्ही कायम माझ्या पाठीशी राहा। ही एवढी प्रार्थना स्वामी राया मी तुम्हाला करत आहे आणि ही स्वामी राया, तुम्ही माझी ही प्रार्थना ऐका आणि मी जी हे मागत आहे ते मला तुम्ही द्या, अशी मी तुम्हाला विनंती करत आहे माऊली। आणि येणारी उद्याची सकाळ ही माझ्यासाठी खूप चांगली संधी घेऊन येत आहे, अशी मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही मला जी उद्याची संधी द्याल तो दिवस माझ्यासाठी खूप चांगला राहणार आहे। तर हे स्वामी राया, असे जीवन जगू द्या ज्यामुळे माझ्या जीवन जगण्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही आणि माझे जीवन फार सोपी जाईल। माझ्या जीवनात माझ्यामुळे सर्व लोक सुखी राहील, खुशी राहील, आनंदी राहील, अशी मला बुद्धी द्या। माझ्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची मला सद्बुद्धी द्या। हे स्वामी राया, माझी फक्त एवढीच प्रार्थना आहे तुम्हाला, जी मी प्रार्थना केली तेवढी माझ्या प्रार्थनेचं मला फळ मिळू द्या आणि
मला माझे जीवन जगताना खूप साधे सरळ सोपी होऊ द्या. माझे जीवन जगताना माझ्या आईवडिलांना माझ्यामुळे खुशी होईल असे मला जीवन जगू द्या. जे त्यांचे स्वप्न आहे तेच त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची मला एक संधी द्या आणि या संधीचं मी सोनं करेल अशी मला खात्री आहे स्वामी माऊली. असा मला तुम्ही आशीर्वाद द्या आणि असेच माझ्या पाठीशी कायम उभे राहा. तुमचे वचन मला चांगले माहिती आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वरच्या वर जेव्हा जेव्हा माझ्यावर कठीण वेळ येते तेव्हा तेव्हा स्वामी माऊली मला हे तुमचे वचन आठवते आणि तुमचे वचन आठवले की मला एक पाठबळ मिळाल्यासारखं, हिंमत मिळाल्यासारखे होते. तर हे स्वामीराया, हे स्वामी माऊली, असेच तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. मला तुम्ही हिंमत देत राहा आणि मला माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत द्या, शक्ती द्या. बस माझी एवढीच प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना माझी तुम्ही यशस्वी होऊ द्या. स्वामी भक्तांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळत राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कमेंट करायला विसरू नका भक्तांनो. श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा.